माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यावर्षीपासून 21 ऑगस्ट या त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। शाश्वत विकासासाठी मृदासंधारण आणि जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आज राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला गेलाय। सुरक्षित भविष्यासाठी माती वाचवा पाणी वाचवा ही यावर्षीची संकल्पना असून पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे। यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात आयोजित 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचे एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल। जलसंवर्धनाला लोकचळवळीचं स्वरूप देण्याचं कार्य राज्य शासनाने हाती घेतलं असून या लोकचळवळीत राज्यातल्या सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं। शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारण अत्यावश्यक असून त्याचं महत्त्व पटवून देण्याकरता राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 दरम्यान जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येते। राज्यभरात आज जलसंधारण दिन साजरा करण्यात येतोय। यानिमित्त मृदा आणि जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर आणि मृदा आणि जलसंवर्धन रील्स या स्पर्धेला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली अशी माहिती मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली। मृदा आणि जलसंवर्धनाबाबत नागरिक विद्यार्थी आणि युवकांमध्ये जनजागृती व्हावी तसंच या विषयाशी संबंधित नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने रील्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसाठी यापूर्वी 19 ऑगस्ट 2026 इथपर्यंत ही रील्स अपलोड करण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती। मात्र नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या स्पर्धेची मुदतवाढ देण्यात आली आहे।